आणि आता आपण जाणून घेणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। अकोल्यामधील जुने शहर भागात 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। दोन्ही बाजूने दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली। यात एकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी परिसरात कलम 144 लागू करण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे। गोंदियामध्ये देवरी नागरी सहकारी पतसंस्थेतील एजंटकडून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं। डिसेंबर 2023 पासून ग्राहकांच्या ठेवी परत देण्यास बँकेकडून टाळाटाळ केली जाते। ग्राहकांचे पैसे मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। सांगलीमध्ये जत तालुक्यातील कोणत्या बोमलाद इथं कुंती देवीची यात्रा भरली आहे। 3 दिवसीय यात्रा उत्सवात देवीच्या भेटीचा पालखी सोहळा पार पडला। यावेळी महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली। खानदेशात कापसाचे दर गडगडलेत। बाजारपेठेमध्ये कापसाची आवक वाढल्यानं क्विंटल मागे सरासरी 7,300 रुपये भाव मिळाला। भाव घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। दररोज सरासरी 80,000 क्विंटलपर्यंत कापसाची आवक होते। सोयाबीन सूर्यफूल तेल आयातीवरील सीमा शुल्क आणि सेस माफ करण्यात आला। केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून 30 जूनपर्यंत निर्णय लागू असणार आहे। कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी होत असताना त्याच्या विपरीत निर्णय झाल्यानं तेलबिया उत्पादकांना याचा फटका बसतोय। आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून बाजारपेठेत आंब्याला पेटी मागे 3,500 ते 4,000चा दर मिळतोय। दरम्यान पुढील आठवड्यात आंबा आवक कमी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। 2 महिन्यात एसटीचा प्रवास होणार कॅशलेस। एसटीच्या ताफ्यात लवकरच 38,000 अँड्रॉइड बेस तिकीट मशीन दाखल होत आहेत आणि त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारा वाद आता थांबणार आहे। मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांची गोरेगावमध्ये भव्य परिषद पार पडते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती असणार आहे। कार्यक्रमात गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मागण्यांबाबत महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे। मुंबईत 74 ठिकाणं धोकादायक असल्याचे एका अहवालात समोर आले। त्यामुळे हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला। या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांना एनडीआरएफकडून विशेष प्रशिक्षण दिलं जातं। डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांची विदेशात पाकिस्तानी तरुणीसोबत भेट झाल्याची माहिती समोर आली। तपास यंत्रणांकडून सांकेतिक भाषेतील मेलचा तपास करण्यात आला। यात कुरुलकरांनी पाकिस्तानी तरुणीसोबत क्रिकेट मॅच पाहिली असून डान्सबारमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे। कुरुलकरांनी संरक्षण विषयक कोणती माहिती दिली याबाबत अधिक तपास सुरू आहे। आपल्या अटकेसाठी लष्कर प्रमुख समीन मुनीर जबाबदार असल्याची टीका इम्रान खान यांनी केली। तुरुंगातून सुटकेनंतर त्यांनी सत्ताधारी आणि लष्कर प्रमुखांवर जोरदार हल्लाबोल केला। देशात लष्करी राजवट लागू करणार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे, तर असा कोणताही विचार नसल्याचं लष्कर प्रमुखांकडून सांगण्यात आलं। राज्यात तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचला। गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली असून उकाड्यामुळे नागरिकांची होरपळ होते, तर फळबागांना देखील मोठा फटका बसतोय। उष्माघाताच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। आयसीएसई बोर्डाच्या 10वी-12वी परीक्षेचा आज निकाल लागणार आहे। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी विद्यार्थ्यांना निकाल बघता येईल। तर राज्यात एचएससी चा निकाल 31 मे पूर्वी आणि एसएससीचा निकाल जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे। या संदर्भात शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आली। जम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर बेछूट गोळीबार करण्यात आला। सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। दरम्यान सुरक्षा दलांनी परिसराला 4ही बाजूंनी घेराव घातला असून चकमक सुरू आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा काढण्याची लगबग सुरू आहे। कडाक्याचं ऊन आणि अवकाळी पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा फटका साठवलेल्या कांद्याला बसत असून शेतातच हा कांदा सडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे। सांगलीच्या मिरजमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली, तर शहरात काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। नवी मुंबईमध्ये आता कडक उन्हाळा जाणवू लागलाय। सद्यस्थितीत सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं असल्यानं नवी मुंबईकरांची काहिली वाढली आहे। दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचं चित्र आहे। रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय। रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई संकटात वाढ होताना दिसते। सध्या 42 गावांमधील 85 वाड्यांमधील 17,045 लोकांची पाण्यासाठी वणवण त्यांना करावी लागते आणि या टंचाईग्रस्तांना केवळ 10 टँकर्सने पाणी पुरवठा होत असून रत्नागिरी जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून भुसावळ शहरात तापमान 45 अंशांच्या आसपास पोहोचल्यानं अंगाची लाहीलाही होते। उन्हामुळे शेतीच्या कामाची
शेतीच्या मशागतीची कामं करणं देखील कठीण झालंय. संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कामं करण्याकडे शेतकऱ्यांनी भर दिला. परभणीमध्ये 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळतं. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मानेरे गावात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई आहे. पाणी टंचाईनं हैराण झालेल्या गावकऱ्यांनी अखेर मुख्य रस्ता अडवत प्रशासनाचा निषेध केला आणि त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला. दौंड तालुका एकेकाळी गुऱ्हाळांचा तालुका म्हणून ओळखला जायचा. तालुक्यात 4 साखर कारखाने असूनही तालुक्यात 500हून अधिक गुऱ्हाळं सुरू होती. त्यातल्या 80% गुऱ्हाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा गुळ बनवला जायचा. शिवाय त्यासाठी प्रदूषणकारी कचरा जाळला जात होता. मागच्या काही दिवसात नागरिकांनी हा कचरा जाळण्यास विरोध केला आणि त्यातच भीमा पाटस कारखाना सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना ऊसासाठी मोठा पर्याय निर्माण झाला. त्यामुळे गुळाचे बाजारभाव स्थिर असले तरी तालुक्यातल्या गुऱ्हाळांची संख्या मात्र कमी होऊ लागली. सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह बघायला मिळतोय आणि धर्मवीर संभाजी महाराज चौकात एका प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी महाराज प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि यावेळी छत्रपतींचा जयघोष फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आला. महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक त्यांची पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ही बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बैठकीत सहभागी होणार आहेत. सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल आणि यात आघाडीत एकत्र काम करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणमध्ये ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. संघटनात्मक बांधणीसाठी त्यांचा हा दौरा असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय. महापालिकेच्या भरोश्यावर आपली घरं चालत नसल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी साधला. तसंच आदित्य ठाकरेंवरही त्यांनी टीका केली. काही लोक राज्यपालांकडे महानगरपालिकेची तक्रार घेऊन जातात. त्यांनी अगोदर त्यांचा चेहरा आरशात बघावा असा टोला फडणवीसांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ज्यांच्याकडे 25 वर्ष मुंबईची सत्ता होती त्यांनी फक्त आपल्याला खड्डे दिले. आता मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. मुंबईकरांचा पैसा कोणाच्या घशात जाणार नाही. कॅगचा रिपोर्ट आला की दूध का दूध पाणी का पाणी होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज मध्य आणि हार्बर उपनगरीय मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. उपनगरीय मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक आहे आणि या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. इंडिगो कंपनीकडून 1 जूनपासून नियमितपणे हैदराबाद, इंदूर आणि अहमदाबादसाठी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. अहमदाबादसाठी आता नाशिककरांना 2 विमानं उपलब्ध होतील. इंडिगो कंपनीकडून विमान सेवेचा विस्तार करताना नाशिकला प्राधान्य देण्यात आलं. संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल यात्रा काढण्यात आली. मराठा समाज आणि सर्व संघटनांचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतलाय. संजय राऊत हा काही भविष्यकार नाही. त्यांनी अनेकदा हे सरकार 2 दिवसात पडेल, 4 दिवसात पडेल अशी भाकीतं केली होती. तेव्हाही हे सरकार पडलं नाही. त्यामुळे 3 महिन्यांनंतर हे सरकार पडणार नाही असं म्हणत त्यांनी राऊतांवर शेलक्या शब्दात टीका केली. तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलंय. नगर परिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे यांनी ही हत्या घडून आणल्याचं तपासात समोर आलंय. या प्रकरणी गौरव खळदेला पोलिसांनी अटक केली. किशोर आवारे हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. श्रीनिवासन शिडगळ असं या आरोपीचं नाव आहे. त्याने किशोर आवारेंवर गोळीबार केल्याचं तपासात समोर आलंय. तर या प्रकरणी आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली. पाचोरा बाजार समितीत सूर्यफूल आणि मक्याची प्रचंड आवक होते. दररोज सुमारे 300 ते 400 वाहनांची मोजणी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं. कालवा समितीने घेतलेल्या कुकडी प्रकल्पाच्या पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे जुन्नरकर संतापले असून या निर्णयाला विरोध करण्यासाठी जुन्नरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे. नगर जिल्ह्यातील मंत्री आणि राजकीय नेते दबाव वापरून पाणी पळवत असल्याचा आरोप जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी केला असून यामुळे कुकडीचं पाणी पेटण्याची शक्यता आहे. फ्री पास दिला नाही म्हणून पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय. हजारो प्रेक्षकांच्या समोर कोल्हे यांनी पिंपरी चिंचवडमधील काही पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलीस फ्री पास मागण्यासाठी धमकावत असल्याचं म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. कर्नाटकच्या निकालानंतर जामनेर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. नगरपंचायतीसमोर ढोल ताशे आणि फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिठाई देखील वाटली.
कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर यवतमाळच्या दत्ता चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला। या जल्लोषात महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। कर्नाटक निकालानंतर भाजपकडून विश्लेषणाला सुरुवात झाली आहे। कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झालेल्या असल्या तरी मतदानाची टक्केवारी कमी झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। तसंच हा निकाल देशपातळीवर परिणाम करणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार गेले 2 दिवस दौरा करतात। पश्चिम उपनगरांच्या तुलनेत सर्व पूर्व उपनगराची स्थिती अजूनच भयंकर असल्याचं दिसून येत आहे। काही नाल्यांमध्ये तर नुकतीच सफाईला सुरुवात झाली असून कंत्राटदार मुंबई महापालिका प्रशासकांना चुकीची माहिती देतात आणि त्यामुळे या संपूर्ण आकडेवारीची फेर तपासणी करा अशी मागणी त्यांनी केली। नाला सोपारा रेल्वे स्थानकाजवळील सनशाईन चौकी समोरील नाल्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। दरम्यान मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही। या प्रकरणी आचोळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली। पायंदरमध्ये नवघर पोलिसांनी अवघ्या 4 तासात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेला 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। इथल्या साई सरोवर इमारतीत राहणाऱ्या परमार कुटुंबाच्या घरात ही चोरी झाली आहे आणि या घरात कोणी नसताना चोरट्यानं डाव साधला। मात्र पोलिसांनी अवघ्या 4 तासात गुन्हेगाराचा छडा लावला। सीबीआयने केलेल्या छापेमारीच्या कारवाईनंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं। देशभक्त होण्याची शिक्षा मिळाली अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली। सीबीआयने 4 मालमत्तांची कागदपत्र जप्त केली आहेत। या मालमत्ता नोकरीपूर्वीच्या होत्या असं समीर वानखेडेंनी सांगितलं। शिवाय कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार आहे असं देखील वानखेडे म्हणाले। मुंबई नवी मुंबई इथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आणि त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी वाशी, स्वारगेट, शिवनेरी सेवा सुरू केली। मात्र प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे अवघ्या 2च दिवसांमध्ये एसटी महामंडळाने ही सेवा बंद केली। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेमध्ये एप्रिल 2023 मध्ये तब्बल 2,46,000 विना तिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली। त्यांच्याकडून 16,76,00,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेवरील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला। या स्थानकाच्या कामासाठी लागणारी विक्रोळीमधील गोदरेजची सुमारे 16,000 चौरस मीटर जागा लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात येणार आहे। या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे जिल्हा परिषदेकडून गुणवत्तेच्या आधारे मूल्यांकन करण्यात येते। मूल्यांकनासाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार शाळांनी स्वयं मूल्यमापन अहवाल सादर केल्यानंतर तालुका आणि विभागनिहाय शिबिराचं आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर तालुका विभागनिहाय पहिल्या 3 शाळा निवडल्या जातील। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 310 झाडं बाधित होणार आहेत आणि त्या झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला। तर पुनर्रोपण केलेलं एकही झाड जगत नाही, त्यामुळे महापालिकेने झाडं वाचून नदी सुधार प्रकल्प राबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिलाय। मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्याप्रमाणेच महापालिका इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणार होती। मात्र वापर आणि त्यासाठीची अंमलबजावणी केवळ कागदावरच असून विविध विभागांच्या वापरासाठी पालिकेकडून भाडेतत्वावरील 299 सीएनजी गाड्यांसाठी 2 कोटींहून अधिकच्या निविदा मागवण्यात आल्या आणि त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरण अंमलात आणण्यासाठीच्या संकल्पनेला पालिकेने स्वतःच सुरुंग लावल्याची टीका प्रशासनावर केली जाते। मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सफाई कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनाने केवळ कामगारांचा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतलाय। याला कामगार संघटनांनी जोरदार विरोध केला असून आधी प्रलंबित मागण्या समस्या सोडवा, नंतरच गणवेश बदला अशी मागणी करण्यात आली। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।